इयत्ता 12वी विषय मराठी घटक अलंकार अध्याय निष्पत्ती. विद्यार्थ्यांना वाक्यातील अलंकार अलंकाराचा प्रकार ओळखता येणे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण अलंकार म्हणजे काय ते पाहूयात. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यातील भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय. अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आहेत. त्यापैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती हे अर्थालंकार. त्याच पद्धतीने अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती व अर्थांतरण्यास हेही अर्थालंकार आहेत. तर आज आपण अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती व अर्थांतरण्यास हे अलंकार अभ्यासणार आहोत. ओके. पहिला प्रकार अनन्वय. खालील उदाहरणांचे निरीक्षण करा. आहे ताजमहाल एक जगती, तो तोच त्याच्या परी, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. वरील दोन्ही उदाहरणांचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या दोन्ही उदाहरणात उपमेय व उपमान एकच आहेत. अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. इतर अनेक अलंकारामध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या समान वस्तूशी करून आपण वर्णन करतो, पण कधी कधी उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमानच मिळत नाही. अशा वेळी उपमेय हे उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय म्हणजे संबंध, अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय म्हणजे संबंध मिळत नाही असा, अतुलनीय. उदाहरण. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासमहा. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी आलेल्या आहेत. अर्जुन हेच उपमेय व उपमान आहे. दुसरा प्रकार आहे अपनहुती. खालील उदाहरणांचे निरीक्षण करा. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. अपनहुती अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमेयाला लपवले जाते. उपमेय असूनही उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते, म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. अपनहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. वरील उदाहरणातील पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून, दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. उदाहरणातील दुसऱ्या ओळीत वदन या उपमेयाचा निषेध करून तो शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केली, म्हणून अपनहुती अलंकार झालेला आहे. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. ओके. तिसरा प्रकार आहे अतिशयोक्ती. खालील उदाहरणांचे निरीक्षण करा. जो अंबरी उफळता खूर लागला आहे,
तो चंद्रमानिज तनूवरी डाग लाहे. प्रस्तुत उदाहरणात नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला, म्हणून चंद्रावर डाग पडला, असे वर्णन केले आहे. अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये. एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते. अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे वर्णन चमत्कृतीपूर्ण करायचे असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारात थोडी अतिशयोक्ती असतेच. पण केवळ अतिशयोक्तीच जिथे प्रामुख्याने केलेली असते, तिथे अतिशयोक्ती हा स्वतंत्र अलंकार मानला जातो. प्रस्तुत उदाहरणात चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणे असंभवनीय असले तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे इथे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होतो. उदाहरण, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगवून सांगितल्या आहेत. ओके. शेवटचा अर्थालंकार आहे अर्थांतरण्यास. खालील उदाहरणांचे निरीक्षण करा. तदितर खगभेने वेगाळले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवस लाजो त्याच पाशी नसेतो, कठीण समय येता कोण कामास येतो. नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. अर्थांतरण्यास अलंकाराची वैशिष्ट्ये. विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. अर्थांतर म्हणजे दुसरा असा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. या अलंकारात एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरण्यास होय. उदाहरण, होई जरी संतत दुष्टसंग, न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातले एक सामान्य उदाहरण देतात. साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात, तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. ओके.